टेस्ट लागायला ना. हे बघा बारकोस ते विषय तिनं सायन्स नाही हिंदीचा काय अभ्यास करते डोमलं. झालं लग्न तिचं होय. आम्ही जेवताना पाहुणे बघायला येऊ लागते. स्टार्ट हुआ है और आ रही है मम्मी धीरे धीरे और दीदी भी आ रही है पीछे पीछे. झाली गडबड. खूप लवकर आवरून गेलता तरी 5 मिनिटाचा फरक पडला. आज बाळाची माझ्या बस गेली. आदिवीच्या मम्मीला फोन केलता मी. होमवर्क पाठवते म्हणले दुपारी आल्यावर. काय घरी करूया आपण. जाऊ दे. दूध चपाती दिली मनीला. भूक लागली तिला. आणि इकलं भाजी चपाती. कशाचं झाड लावलं रे बाळा. पेरूचं लावलं ग राजान माझ्या. तू आहे आपण गावाकडे तोपर्यंत त्याला रोज पाणी घाल बरं का. हा कर तू पण कर ग बाय. दादा बाळाला पण करू देणार आहे. किती सुंदर पेरूचं झाड लावलं. आपल्याकडे किती झाड आहेत 1 2 3 4 झाड आहेत पेरूचं. तरी 5वं झाड लावलंय बाळाने माझ्या. पेलू पेलू सगळी कल पेलू पेलू. हो इथं एक त्या आंब्यातलं 2. हो इथं 2. अरे 6 आहेत. 1 2 3 4 5 6 आहेत. हे 7वं झाड आहे. मीच काउंट करताना चुकली. लावा लावा थोडं दे पाणी लय नको. काय मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज उठल्याच ओरडले आम्हाला. तर मी सकाळी 5ला अलार्म लावून मी सकाळी उठले होते. यात माझी काही चूक नाही. मी माझं सगळं आवरलं होतं. तेच मोटर इकडं कॉक फिरव तिकडं कॉक फिरव समर्थ्याचं सुद्धा आवरलं होतं. 6:15 वाजल्यापासून मी बस लवकर येते असं म्हणत होते. आणि 6:55ला ते घरातून गेले आणि 6:55ला गाडी गावात चौकातून निघाली. आणि गावात जायला आम्हाला 10 मिनिट तरी लागतात. हे जाईपर्यंत गाडी 10-15 किलोमीटर पुढे गेली होती. आणि समर्थ्याला तिथून वापस घेऊन आले लागले ओरडायला. बॅगा भरा निघा जावा. रोज सोडणं नाणं मला होत नाही. तुम्ही टायमिंग मला लवकर सांगितलं नाही. तर तसं चूक सगळ्यांचीच आहे. तिघांची पण माझी समूची आणि आहोची. पण ओरडले मला. मी पण आता दिवसभर रुसले बोलणारच नाही. चपाती भाजी सुकी मसुरीची डाळ आणि पातळ बनवलेला आहे सोयाबीनचा सांडगा. म्हणजे जास्त पातळ नाही थोडासा रसभरीत. आता करते भाकरी. आणि मी आता रुसले. भाकरी करते जेवण करते आणि रुसून बसते. रोज त्यांनी यायच्या अगोदर दररोज सोबत जेवतो ना. आज मी जेवणारच नाही त्यांच्यासोबत म्हणजे मी रुसले जेवणारच नाही. बुडली ना आजची शाळा. तसं त्याची 1 टाइम शाळा झाली पण ते सुद्धा बुडली म्हणून ते जास्त चिडले होते. एवढे फीस भरायचे एवढे महागाचे पुस्तक आणायचे आणि तुम्ही असं हलगर्जीपणा करता. स्कूल बुडलं. भांडण करून तर आली नाही ना. बोरिया वस्त्र बांधून आली. जात नाही म्हणत्यामुळे राहा बरं झालं. आम्हाला कपडे भांड्याला कोण नव्हतं. कुठं गेली दादा. कुठं गेलं ग. तू कसं आले मग. खरं म्हणते का. इथं जुना मोबाईल आहे तर खारुताई वर चढून येते मोबाईलकडं. आता हिचं 2-3 वेळा झाले. काय सापडलं दीदीच्या बॅगात. खाऊ चॉकलेट. माहित होतं ना यायचंय म्हणून पालावून आणायचं नाही का चॉकलेट. तर ती चॉकलेट म्हणलं कसं वाकून बघायला बघ की तिथून. दीदीनं दाताला चॉकलेट दिलं. नंदबाईच्या गावाला चाललेत त्यासाठी काढलेत आंबे. तू एक सुद्धा फोड खायची नाही. तुझ्या फ्रेंडला घेऊन जायचं.
मस्त असे खोबरे आंबे, तोंडाला पाणी सुटून राहिलं. आत्याच्या गावला कोण चाललंय? आत्याला आंबे द्यायला चालले, खाऊ घेऊन जायचं आत्याला. घे तिकडे चल. तर मस्त असे मोठे जा देऊन या पप्पाला. दीदीला अभ्यास करू द्या बर. तू 2 घे त्याला 1 दे. जा दे जा. आउच. काय चालू आहे रे? मला सोडून पार्टी चालू आहे का? चाकू आणलंय ना? ओ तिखट मीठ. अरे वा, जबरच पार्टी चालू आहे. दीदीला दे ना. मी तुझ्या डब्याला देते तसं कापून देऊ का तुला? मला पण देते ना खाऊ तुमचा. फक्त का काल्या का हिरव्या साल असलेलं काढ राधा, तसं चाकू लागल बघ. मस्त अशी रानात पार्टी. रानात नाही, आंब्याच्या खाली. असंच खातो का? नको, ही खावा दोघं. ती परत शेवटी संपलं ना सगळं, मग गळते ती. आधी कोणाला खाऊ वाटेल का? एवढं ताटातलं दिसतं ना. बस झालं दादा का टाकेला घालून सम्राटच्या आधी सम्राट तुझी असंच खावा रे. कशाला तिकट मीठ टाकता? जास्त लाल चांगलं नसतं रे बाळा, तिखट. मिक्स कर आता ती दोन्ही तिन्ही सगळं. ज्याला जेवढं पाहिजे तेवढं लावून खावा. मीठ जास्त झाले, आंबट होते जास्त. नाही होत, कारण लाडू तिखट खात नाही. मिक्स 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 असं. आणि एका हातानं बोटानं लावून हे करा, त्याच्यात उष्ट टुचू नका. टोचलं तर बघा मग. लाडू खा बर, खा. बघा पोरांची मस्त अशी पार्टी चालू आहे. छान लागलं का? तू तिखट खाऊ नको, मग तू साधं खा. इकडे दाखव असं. लाडू पेढे इकडे दाखव. ए जिलेबी इकडे दाखव. सम्राट लाडू, समो पेढा आणि दीदी जिलेबी. कशी आहे मग पार्टी? थँक्यू. लाडू तू तिखट लय लावू नको बाळा, खाऊ दे. समो तिखट लय खाऊ नको. खावडी खावडी. टेस्ट लागायला आहे ना. हे बघा, बारक सुद्धा खायला लागले गटा गटा. लपाछपी खेळते. कोण कुठं लपलंय मला सगळं माहित आहे. चालू तू माग पडला का? ओ माझी गर्ल, अय पलाली पलाली. तसे निवांत झाडाखाली बसले. इतकं छान वारं सुटलंय. आणि ही तिन्ही पण पिळगे गेले घरामध्ये. सगळं पसार आहे बघा. राधानं बॅग सुद्धा इथेच ठेवली आहे. आंबा, चला सगळं गोळा करून घेऊन जाऊया. अचानकच एकदम वारं सुटलंय है ना. ओ शट. चालले आता घरी. तुम्हाला दाखवते कसलं वारं सुटलं, डेंजर. बघा आंबे पडायला लागलेत खाली आता. वारं कसलं सुटलंय. चिल्लर पार्टी काय चालू आहे? पाण्याचाच खेळ आहे नुसता. असल्या वाऱ्यात लाडू काय करते का? लाडू तर आज माझी गर्ल बनली आहे. आले हे बघा. अयो पडलेले आंबे. तो तिथे एक पडलाय, तो इकडे एक पडलाय. गोळा कर ना सगळे.
अरे सगळ्यात जास्त पाणी आहे तरी ह्याच सगळ्यात जास्त पडलंय. काय भानगड आहे काय माहितीये, त्याला काय कमी पडलंय. पडलंय ना, किती आहेत? अयो ओ तेरी राधा लय पडले की ग. अयो आंबे खाली राधा, आंबे पडलेत ना ह्या आंब्याचे. पिकलंय, खराब असेल ग. आंब्याकडे बघून जीव तुळतुळ होतोय. कच्च्या आंब्यात पाड लागल्यावर विषय वेगळा असतोय, पिकले तरी असते. मावशी आंबे कसे दिले? 100 रुपये किलो. खाऊ तुम्हीच. पिकलेला आंबा 200 रुपये किलो. आता सीजन चालू आहे. मग द्या द्या द्या, 2-4 किलो माझा लेकरं बाळा खातील माझे. कशात देता का पाटीच देता तशी? तुमच्याकडे ही आहे का, स्कॅनर आहे का? माझ्याकडे चिल्लर नाही हो. कुठे बघू स्कॅनर? दादा घेऊन आलेत का? काय करते मम्मी? काय करते? चलो गेम स्टार्ट हुआ है और आ रही है मम्मी धीरे धीरे और दीदी भी आ रही है पीछे पीछे. ये देखो और जीतने वाला है कौन क्या पता. और दादा दीदी जीत गई और मम्मी ठीक. देखो खेर पान करने के लिए आ रहे हैं 2 अम्बे लेके और चुनटू आ गया. कौन जीतता है क्या पता. देखो आ रही है अम्बे लेके. आ गई और आ गई. पीछे रख दिया. अब दूसरी आ गई. लय मस्ती करू वाटते, लय मस्ती करू वाटते. हा चांगला शूट करते म्हणून सांगते तर पुन्हा करशील का? पुन्हा करतो का? नीट शूट करणार ना? परत करणार का मस्ती? मस्तीची जागी मस्ती, कामाच्या वेळेस अजिबात मस्ती नाही करायची. तिथं आमच्या डोक्यावर होत जाय, इकडे चप्पल घालायला जातोय, फिरायचे हाणू बघ तोंड धरून. चाल. डीपी जळला ना, त्याच्यामध्ये ही झालं सगळं. वांग भाजी कुणाला आवडते? वांग भाजी पप्पाला. काय करते मम्मी? बाळा तू बुट का बरं घातला नाही रे? तुझं चिंचा घेऊया. चिंचा पडले त्या का बघू खाली. वर चढून पाडायला पाहिजे. काय ते आपल्या पुढच्या झाडाचा मस्त असा टपुरा गोंडच पानाचा कडीमपत्ता घे. हे घे, हे सुंदर पान आहे. ओके. शॉट शॉट. आंबे झाले, टोमॅटो झालं, वांग झालं, चिंच झाली. आता आमचा मोर्चा वळलाय चिक्कूकडे. मोठे मोठे चिक्कू काढायला आलोय. चिल्लर परती बघा कशी पळते कॅरेट घेऊन.
दे. आता कोण दिलते तुला पिकलेली चिकू? मम्मी ना. दीदीने दिलती ना? व्हिडिओ बनला. कशी पडली दीदी समा भदाक करून. चिक्कूची पेटी निघाली घराकडे. गाडी चिकूची गाडी. सकाळच्या जेवणामध्ये आहे मस्त असा फोडणीच्या भाताचा बेत, जे की दादाला खायचं होतं त्यासाठी घेतलेला आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा, बटाटा, टोमॅटो सगळं चिरून घेतले. इकडे फक्त आणला. तर चला मस्त अशी फोडणी टाकूया. बारकी फायनली पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडे. फाइनली 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 बारिश स्टार्ट हो चुकी है और डांस भी स्टार्ट हो चुका है. बारिश वाला डांस. मस्त असा चमचमीत भात. ये ये पाऊस पडलाय हलकासा आणि हलकसं वातावरण. काय झालंय तुला? काय झालंय? चला सगळ्यांना शुभरात्री. संध्याकाळचे 9:30 वाजलेत. सगळेजण साऊथ इंडियन मूव्ही लावून बघत बसलेत. मला करायचं आहे आता एडिटिंग. मणी करते म्याव म्याव. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. हलकासा पाऊस झालाय त्यामुळे वातावरण अगदी छान वाटते. काय झाले तुला? पाऊस पडल्यानंतर रोपावर थोडेसे टवटवे आले. नॅचरल ते नॅचरल म्हणतात ते काय खोटं नाही. इतकं पाणी घालतो पण पावसाचं पाणी पडलं तेज आलं. काय झालंय का? काय दिलंय ना खाऊ तुला? चप्पा दिले ना चप्पा. बघा अगदी भिंतीत सीताफळ उगवले. आहोने तोडून काढले तिला तरी अजून झाले. आज पहिल्यांदा इतक्या जवळ इथे हे खेटते माझ्या अंगाला. हे बघा ना कसं असते. मग प्राणी सुद्धा जीव लावलं. इय इय ओ दूध पाहिजे. एकाची 4वी एकाची 12वी आणि पप्पा तर नुसतं फीस भरूनच बेजार आहे. पुढे घेऊन बसले टीव्ही बघायला मस्त पब्लिक. हो राधा 12वी आहे ना लक्षात. ते विषय तिनं सायन्स नाही हिंदीचा काय अभ्यास करते डोमलं. झालं लग्न तिचं? होय. आम्ही जेवताना पाहुणे बघायला येऊ लागते. आहे ना राधा? आम्ही जेवत होतो पाहुणे बघायला येत होती तिला. हो पळून गेली राधा. अयो एवढं चांगलं सांभाळून. काय काय झालंय? काय झालंय? जर चपाती खा खा. खा. किती त्याला बघते इकडून इकडून इकडून.